नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये राधिका आता किचनमध्ये काहीतरी स्वयंपाक वगैरे करत असते आणि नयनतारा फोनवर बोलत मात्र किचनमध्ये येते। तिचं फोनवरून बोलणं झाल्यानंतर आता राधिका नयनताराला विचारते की आई, माझ्या आईचं बरं नाही, मी तिला एकदा भेटून येऊ का? त्यावरती आता नयनतारा विचारते की काय झालं तुझ्या आईला? आणि यात विचारायचं कसलं, तू लगेच जा आणि त्यांना भेटून ये। आणि मी कधी नाही म्हटलं का तुला असं कामांना? हे बघ राधिका, विचारत जाऊ नकोस, जा बरं तू। राधिका लगेच आता खुश हो म्हणते आणि तेवढ्यात नयनताराला एक फोन येतो। नयनतारा आता फोन घेत बाहेर जाते तेव्हा राधिका कुठे आता शांत होते, कारण ती खूप घाबरलेली असते आई काय म्हणतील म्हणून। त्यानंतर इकडे ऋषी विचार करतोय काय करू, आईला फोन करू किंवा नको करू। आणि तसं मात्र दादा म्हटला होता तो तुझ्याशी बोलेल, परंतु आईला मात्र आता क्लिअर सांगायला हवं की मी आहे तरी कुठे। तसंही साधना मावशी सुद्धा म्हटल्यात की आईला जर नंतर कळाले तर आता त्या चिडतील, जर ती रागवली तर मी आता तिचा गैरसमज दूर करेल। पण तिचा आता कमळीवर सुद्धा एक तर आणखीनच राग आहे आणि मग तिचा गैरसमज झालेला कसा दूर करायचा, कमळीवरती आणखीनच चिडे। त्यानंतर इकडे नयनतारा फोन घेते आणि कोण बोलत आहे असं विचारते तेव्हा कामिनी म्हणते की अगं मी कामिनी बोलते। तेव्हा नयनतारा म्हणते की बोला काय काम होतं? कामिनी म्हणते की मला हे विचारायचं होतं की तू काही पाहिलं की नाही पाहिलं। आता अनिकाने जे फोटो पाठवलेले आहे तर त्याबद्दल मात्र आता विचारायचं असतं। नयनतारा तर थोडीशी रागानेच म्हणते हे बघा जरा स्पष्ट बोला, म्हणजे आपल्या दोघींचाही थोडासा वेळ वाचेल। तेव्हा आता कामिनी म्हणते की हो मी जरा स्पष्टच बोलणार होते। तेव्हा मागे वळून बघते तर अन्नपूर्णा आजी तिथे तुळशीची पूजा वगैरे करत आहे आणि हे कामिनीच्या लक्षात येते। कामिनी लगेच आता मनात म्हणते की कडमडली म्हातारी लगेच आली, आता हिला फोनवर मी नयनताराला कसं सांगू तेच मला नाही कळत। तेव्हा आता नयनतारा पुन्हा म्हणते हे बघा तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते प्लीज जरा स्पष्टच बोला। जर तुम्ही टाइमपास करण्यासाठी फोन केला असेल तर माझ्याकडे मात्र वेळ नाही। त्याच वेळेस अन्नपूर्णा आजी थोडीशी पुढे येते म्हणजे कामिनीच्या जवळ आणि सूर्य नमस्कार ती करत असते आणि तेवढ्यात आता ही कामिनी विषय बदलते, आता शेअर मार्केटचा विषय काढते। नयनतारा म्हणते की हे बघा मी सगळं काही बघितलेलं आहे आणि माझ्याकडे सेपरेट माणसं सुद्धा आहेत। आता कामिनी विषय बदलते आणि म्हणते की हो ना मी त्याविषयीचा अभ्यास करतेच। नयनतारा रागाने फोन ठेवते। त्यानंतर इकडे ऋषीचा फोन येतो तेव्हा आता रोहित फोन उचलतो आणि बोल ना ऋषी असं म्हणतो। ऋषी विचारतो की आई नक्की कुणाशी बोलते, तिचा फोन चालू आहे। तेव्हा रोहित लगेच म्हणतो की अरे का ऋषी, अरे तू आईला कशाला फोन केला होतास, आय मीन म्हणजे तू आईला फोन केला होतास का? तेव्हा आता ऋषी म्हणतो की मला तिच्याशी बोलायचं होतं आणि बाय द वे म्हणजे मी तुला सुद्धा बोलण्यासाठी सांगितलं होते तर तू तिच्याशी बोललात का असं विचारतो। तेव्हा रोहित आता खोटं बोलतोय। रोहित म्हणतो की अरे हो मी बोललो ना तिच्याशी आणि मी तिला असं सांगितले की तू मित्रांबरोबर बाहेर ट्रिपला गेलेला आहे। हे ऐकून आता ऋषीला राग येतो। ऋषी म्हणतो की अरे रोहित तू काय बोलतोस, दादा मी तुला असं सांगायला सांगितलं नव्हते आणि तू आईकडे फोन दे मी तिच्याशी बोलतो। तेव्हा रोहित लगेच म्हणतो आणि मनात म्हणतो की बहुतेक हा माझ्या प्लॅनची वाट लावेल। परत आता ऋषीच्या तोंडावर म्हणतो की अरे वा वा, अरे ऋषी मी तर तुझ्यासाठी आईशी खोटं बोलतो आणि वर मात्र तू आणखीन मला गुंतव। बघ अरे योग्य वेळ आल्यानंतर मी आईशी नक्की बोलतो, तोपर्यंत मात्र तू काही गडबड करू नकोस। तेव्हा आता ऋषी म्हणतो की ठीक आहे तू तिच्याशी बोल आणि मला फोन कर आणि जे खरं आहे ना तर ते सांग आणि हे बघ मला सांग मी तिच्याशी बोलेल। आणि रोहित फोन ठेवल्यानंतर मनात म्हणतो की ऋषी अरे आईला तर खरं सांगायचं आहेच, पण योग्य संधी येण्याची वाट बघतोय, बरोबर तुला आईच्या तोंडावर पाडेलच असे त्याने ठरवलेलंच असतं। त्यानंतर इकडे कमळी काहीतरी आता वृक्षारोपण खड्डे वगैरे घेत असते आणि तेवढ्यात तिथे ऋषी येतो तर तिचं लक्ष ऋषीकडे जाते आणि तिला मात्र आता तो क्षण आठवतो जेव्हा ऋषी साधना मावशीशी म्हणजे तिच्या आईशी बोलत असतो। ऋषी जे काही आईला म्हटलेलं आहे ते प्रत्येक क्षण तिला आठवतो, कारण मी आयुष्यभर तुमच्या कमळीवर असंच प्रेम करत राहील। आणि तेव्हा ऋषी खाली बसतो आणि तो सुद्धा कमळीला मदत करायला घेतो तर कमळी म्हणते की राहून द्या मी करतो। आता ऋषी कमळीला म्हणतो की इतक्या मनापासून तू हे रोप लावते, हे झाड कधी मोठं होणार बरं, याची फळं तुला कधी मिळणार आणि बघ मिळणार किंवा नाही मिळणार। तेव्हा आता कमळी म्हणते की या झाडाची फळं मला मिळणार किंवा नाही मिळणार हे मला माहिती नाही, दुसऱ्या कोणाला तरी नक्की मिळेल पुढच्या पिढीला। तेव्हा आता ऋषी म्हणतो की अच्छा म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की आपले आई वडील आजी आजोबा आपल्यावर जे काही संस्कार करतात तर त्याचा फायदा पुढच्या पिढीला होईल असं तुला म्हणायचं आहे ना, मग आजचं काय? तेव्हा आता कमळी उठते हात धुवायला आणि बादलीवरती हात धुत असते। तेव्हा ऋषी पुन्हा तिच्याजवळ येतो, तिच्या हातावर पाणी टाकत म्हणतो की तुला तर प्रश्न पडला असेल की मी येथे शेतीची काम करण्यासाठी आणि ह्या गावात मध्ये काय करणार आहे आणि चल मी तुला दाखवतो नक्की मी काय करणार आहे ते। आणि आपला दुपट्टा तिला पुसायला देतो, मी हात वगैरे पुसते। तो कमळीला हाताला धरून इकडे घेऊन येतो जेथे त्याने आबांची शाळा सुरू केलेली असते लहान मुलांची आणि म्हणतो की हे बघ आता मी इथे हे सुरू करणार आहे आणि आता मस्त त्याने लहानचे काही छोटी छोटी मुलं आहेत तर ते
ते त्या शाळेत आलेली असतात आणि मस्त आता जे काही बाराखडीची हे आहे ते सगळीकडे आता पोस्टर लावलेले असतात. कमळी आता सगळीकडे पाहते आणि ऋषीवर खुश होते. निंगी आणि बंड्या सुद्धा तेथेच असतात. कमळीला आनंद होतो. तर ऋषी म्हणतो की या मुलांसाठी मी शाळा सुरू करणार आहे. या शाळेला नाव सुद्धा मी आबांचं दिलेलं आहे असे सांगतो. तेव्हा आता कमळी मात्र त्या फळ्याकडे पाहत असते आणि तेवढ्याच साधना मावशी तेथे पाणी घेऊन येतच असते. तर ऋषी आवाज देतो की मावशी या, तुमच्या हातानेच आज नारळ फोडूयात आणि शाळेला सुरुवात करूयात असे म्हणतो. तर कमळीला फारच आनंद होतो. ते ऋषीवर खुश होते. तेव्हा आता बंड्या आणि निंगी सरोजच्या हाताला धरून तिला पुढे घेऊन येतात. तिच्या हातामध्ये नारळ देऊन तिला ते फोडायला सांगतात. सरोज आता अगदी खुश होत नारळ फोडते. सगळेजण टाळ्या वाजवतात. कमळीला फारच आनंद झालेला असतो. सगळेजण खूप खुश आहेत. त्यानंतर मात्र आता ही कामिनी इकडे नयनताराच्या घरीच येते आणि तिला म्हणते की आज मात्र मला तुला एक असं गोष्ट शेअर करायची होती. नयनतारा म्हणते की काय, इथे कशा? तेव्हा कामिनी म्हणते की हो हो. आणि तेवढ्यात नयनतारा राधिकाला आवाज देते की राधिका तू यांच्यासाठी पाणी घेऊन ये, उन्हातून आलेले आहे ना, गळा सुकला असेल. राधिका म्हणते की हो मी घेऊन येते. तर कामिनी म्हणते की नकोय, मला नकोय, पण कदाचित मात्र हे जे काही मी सांगणार आहे आणि ते ऐकल्यानंतर कदाचित मात्र नयनतारा अगं तुझ्याच घशाला कोरड पडू शकते, तुलाच पाण्याची गरज भासू शकते. तारा म्हणते की बोला ना, काय बोलायचं होतं? तर कामिनी म्हणते की हो, कारण कसं आहे मगाशी जेव्हा बोलत होते तेव्हा वहिनी मध्ये आली होती. तेव्हा नयनतारा म्हणते की अहो अशी काम तुम्ही करायचीच तरी कशाला की जी काम तुम्हाला अन्नपूर्णा ताईंसमोर लपवून ठेवावी लागतात. तेव्हा कामिनी म्हणते की प्रश्न इज्जतीचा होता. तेव्हा नयनतारा खाली बसते. तर कामिनी विचारते की बसायचं का? नयनतारा म्हणते की हो बसा ना आणि सांगा काय सांगायचं आहे तुम्हाला. राधिकाला मात्र आता ह्या कामिनीचा संशय येतो आणि खाली बसल्यानंतर कामिनी विचारते की ऋषी कुठे आहे? तर नयनतारा म्हणते की ऋषी बाहेर गेला, पण मला एक गोष्ट कळत नाही की सारखा सारखा मात्र तुम्ही हा प्रश्न मला का विचारतात आणि काल सुद्धा हाच प्रश्न विचारला होता. तेव्हा कामिनी म्हणते की हो, कुठे गेला हे तुम्ही नाही सांगितले. नयनतारा म्हणते की ऋषी आउट ऑफ इंडियात, म्हणजे त्याच्या मित्राबरोबर तो कुठे गेलेला आहे माहिती नाही. कामिनी खुश म्हणते की म्हणजे असं झालेलं आहे, खरंच माहिती नाही तुम्हाला की राज्यात सगळीकडे दिवाळी साजरी होत असते आणि प्रत्यक्षात मात्र राजालाच माहिती नसते. नयनतारा म्हणते की काय बोलायचं आहे नक्की स्पष्ट सांगा. तर कामिनी म्हणते की हो सांगते. माझी नात अनिका हिने तुला काहीतरी मेसेज पाठवला होता, तो बघितलास का तू? नयनतारा नाही म्हणते. तर कामिनी म्हणते की अगं मग बघ ना. नयनतारा आपला मोबाईल पाहते. अनिकाच्या त्या मेसेज मधील ते फोटो पाहते तर तिला धक्काच बसतो आणि राग सुद्धा फार येतो. राधिका बिचारे तर घाबरूनच असते. त्यानंतर आता इकडे जी शाळा म्हणजे उघडलेली आहे आणि ह्या साधना मावशीने नारळ सुद्धा फोडलेला आहे आणि कमळीला मात्र आता टीचरचं काम दिलेलं असतं. कमळी आता हातामध्ये ते खडू वगैरे घेते आणि पुढे येते. तर आता सगळेजण मुलं एका आवाजात उभे राहतात आणि म्हणतात की एका आवाजात एक साथ नमस्ते. तेव्हा लगेच सगळेजण बंड्या म्हणतो की खरंच खूप छान आणि बसा खाली. तेव्हा सगळेजण खाली बसतात. कमळीला इतका आनंद होत असतो. तेव्हा तिचा चेहरा अगदी खुललेला असतो. ऋषी म्हणतो की कमळी मॅडम वर्ग तुमची वाट बघत आहे. तेव्हा आता कमळी मात्र त्या बोर्डावर आता शिवाजी महाराजांचं नाव लिहून त्यावर त्यांची जन्मतारीख वगैरे लिहिते. सगळेजण मुलं आता अभ्यास करायला घेतात. सगळ्या लहान मुलांना शिवाजी महाराजाबद्दल सांगते, त्यांची कथा सांगायला सुरुवात करते. ऋषी खुश होत तिच्याकडे बघून हसतो. तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवतात. त्यानंतर आता कमळी पुढे येऊन ऋषीच्या हातामध्ये ते सगळं काही देते. ऋषी मात्र आता गणिताचा क्लास घ्यायला येतो आणि मुलांना म्हणतो की चला आता गणित शिकूयात. आणि आता ऋषी मात्र आता सगळ्यांना गणित वगैरे शिकवत असतो आणि सगळ्या मुलांना मात्र त्याच्या मागे म्हणायला लावतो. तेव्हा आता साधना मावशी हे सर्व पाहते आणि आपल्या मनात म्हणते की ऋषी इथे आलेला आहे, हे नयनतारा मॅडमला नाही आवडणार. आणि तेवढ्यात मात्र इकडे नयनताराने ती फोटो पाहिलेले असतात आणि तिला खूप राग येतो. रागाने ती उठते आणि रोहितला आवाज देते की रोहित. कामिनी मात्र हसत असते. त्यानंतर इकडे कमळी मात्र सगळ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघते आणि ऋषी सरांना म्हणते की बघा मुलांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे. तेव्हा आता ऋषी म्हणतो की गावासाठी मी हे सगळं काही करू शकतो आणि जर ह्या मुलांना शाळा कॉलेज प्रॉपर ह्या गावामध्ये जर मिळाले तर मात्र त्यांचं भविष्य जास्त चांगलं होऊ शकतं. हे बघ त्यासाठी तुला मुंबईला यावं लागेल, पण तू मुंबईला येण्यासाठी तयारच नाही. मग बघ तुला काय करायचं आहे ते. तू तुझं स्वप्न नाही पूर्ण करू शकत आणि माझ्या हातात फक्त इतकंच आहे, इतकंच मी करू शकतो. इथे राहून मात्र मी हे करणार आहे. तेव्हा आता कमळी धक्क्याने पाहत असते. त्यानंतर इकडे नयनताराला फारच राग येतो. रोहित धावतच खाली येतो. तर नयनतारा रागाने त्याला विचारते की तू मला काय सांगितलं होतंस? तुझं ऋषीशी बोलणं झालेलं आहे म्हणून, आणि नक्की काय सांगितले होते बरं तुम्हाला? कुठे गेला ऋषी? तेव्हा रोहित आता कावराबरोबर होतो आणि म्हणतो की हे बघ अगं आई, तो त्याच्या मित्रांबरोबर फॉरेन ट्रिपला गेलेला आहे. तेव्हा आता नयनतारा रागाने रोहितच्या कानामागे ठेवून देते आणि तुम्ही दोघंही माझ्याशी खोटं बोलतात असं म्हणते. रोहित म्हणतो की मी तुझ्याशी काय खोटं बोलले? नयनतारा लगेच मोबाईलमधील फोटो दाखवते. आता राधिकाला तर फारच धक्का बसतो. राधिका खूपच घाबरते.
रोहित मोबाईलमधील ते फोटो बघतो तर मनात खूपच खुश होतो आणि हेच मला हवं होतं. लोक मात्र आता ह्या अनिकाला मूर्ख समजतात, परंतु ही तर खूपच हुशार निघाली. मुद्दाम आता नयनताराला म्हणतो की अगं आई हे काय आहे, तो तर माझ्याशी खोटं बोलला आणि तो तर म्हणाला होता की मी तिकडे मित्रांबरोबर चाललो आणि तो तर इकडे कमळीच्या गावाला निघेला. तेव्हा नयनतारा म्हणते की हे बघ, ताबडतोब तू त्याला फोन करायचा आणि जर तो आला नाही तर माझ्याहून वाईट कोणी नसेल. आत्ताच्या आता फोन लाव. तेव्हा तर रोहित फोन करत असतो आणि तेवढ्यात कामिनी म्हणते की हे बघ, अगं तो तर थोडा स्वतःहून गेला असेल. ती गावछप आहे ना, ती पोरगी तिनेच नक्की त्याला घोळामध्ये घेतलं असेल आणि गोड बोलून त्याला तिकडे घेऊन गेली असेल. तेव्हा तर नयनतारा म्हणते की तिने कितीही भुरळ घालण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा माझा ऋषी माझ्या शब्दाच्या बाहेर नाही आणि तो कधी जाणार सुद्धा नाही. कामिनी म्हणते की हो. तेव्हा रोहित लगेच मनामध्ये म्हणतो की आई तुझं बरोबर आहे, ऋषी कधीही तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही जाणार, पण मी त्याला जायला भाग पाडेल. त्यानंतर इकडे आता ऋषी मुलांच्या गणिताचा क्लास घेत असतो आणि चेक करत असतो आणि तेवढ्यात एक छोटीशी मुलगी पुढे येते आणि म्हणते की सर मला काही कळत नाही. ऋषी हसतो आणि म्हणतो की अगं बाळा, असं म्हणायचं नसतं, प्रयत्न केला तर सगळं काही जमतं. तर ती मुलगी म्हणते की सर मला गणित हा विषयच आवडत नाही. तेव्हा ऋषी म्हणतो की हे बघ, जो विषय आपल्याला जास्त अवघड वाटतो त्या विषयाची चांगली घट्ट मैत्री करायची. जर या विषयाला आपण पाठ दाखवणं सोपं असतं, पण जर त्या विषयाला आपण फेस केलं, छान केलं, सगळं काही मैत्री केली तर सोपं वाटायला सुरुवात होते. त्यामुळे हे बघ, तुला मनामध्ये अंक मोजता येत नाही तर तू बोटावर ट्राय कर. तेवढ्यात कमळी मात्र खुशून हसत असते. तर ऋषी आता म्हणतो की काय कमळी मॅडम, मी बरोबर सांगितलं ना, असं तिला विचारतो. पाठ दाखवणं सोपं असतं पण फेस करणं कठीण असतं. खरी गंमत मात्र त्यातच असते. बरोबर आहे ना हे सर्व. तेव्हा आता कमळी तरी सुद्धा म्हणते की हे गाव माझं आहे, माझे आबा इथे राहिलेत आणि मला आता हे गाव सोडून कुठेच जायचं नाही आणि मी पुढे शिकलो किंवा नाही शिकलो पण यात मला आनंद वाटतो. आता ऋषी वैतागतो. ऋषी म्हणतो की कमळी तुला अजून सुद्धा तेच वाटतं. मी काही उदाहरणं देण्यासाठी मात्र तो त्या आता कमळीला आता तिची मैत्रीण सुषमा हिच्याकडे घेऊन येतो. सुषमा मात्र आता मस्त खाली अंगण सारवत असते. कमळीला म्हणतो की तू हिला ओळखलंस का, तुझी मैत्रीण सुषमा तुझ्या वर्गामध्ये होते आणि ही मुलगी खूप हुशार आहे. नंतर गावामध्ये आता तिला पुढचं शिक्षण नाही घेता आले म्हणून मात्र आता तिचं शिक्षण अपूर्ण राहिलं आणि बघ ना आज तिच्यासोबत काय झालं. तुला योग्य वाटतं हे सगळं तिच्यासोबत झाले म्हणून. त्यानंतर आता गावातील दुसरा एक मुलगा साहिल, त्याच्याकडे मात्र आता तो कमळीला घेऊन येतो. तो चप्पल वगैरे शिवत असतो आणि ऋषी त्याला म्हणतो की हा साहिल तुझ्या गावामध्ये 7वीला स्कॉलरशिप मिळालेला हा एकमेव विद्यार्थी आहे. साहिल मला मात्र IAS ऑफिसर व्हायचं होतं, शहरात जाऊन आता पुढचं शिक्षण घ्यायचं होतं पण घरची परिस्थिती नव्हती. त्यानंतर मात्र दुसरी मैत्रीण बालपणीची तिची आणि निंगीची समिधा तिच्याकडे घेऊन येतो. तिचं सुद्धा आता उदाहरण देतो. तिला वकील व्हायचं होतं परंतु गावामध्ये शाळा नाही म्हणून तिला आता घरच्यांनी पाठवलं नाही. तिच्या घरच्यांनी तिचं लहान वयातच लग्न लावून दिलं आणि शेवटी तिचा नवरा सुद्धा तिला सोडून निघून गेला. एक लहान मूल तिच्या पदरात आहे. आज मात्र तिला तिच्या मुलाला वाढवण्यासाठी शेतामध्ये रात्रंदिवस काम करावं लागतं. जर ती वकील झाली असती तर तिचं आयुष्य सोपं झालं असतं. या सगळ्या गोष्टी तू लास्ट वेळेस मला सांगितल्या होत्या. अजून सुद्धा तुला तेच वाटतं की तू शिकली किंवा नाही शिकली, गावातील कोणालाच फरक नाही पडणार म्हणून. हे बघ कमळी, जे ही मुलं करू शकली नाही ते तू करू शकशील आणि हा विश्वास तुझ्यावर आबांचा होता, कारण तुझ्यामध्ये ती जिद्द होती, हिंमत होते एक एक सॅम्पल सेट करण्याची. आणि आज मात्र तू आबांचा विश्वास खोटा ठरवायला निघाली असेल तर मला सांग, या मुलांनी कुणाकडे बघायचं, काहीतरी करून दाखवशील यासाठी आबांनी तुला ते स्वप्न दाखवलं होतं आणि ते स्वप्न तुला आज आवासाठी तू सोडून देतेस आणि हे किती सिरियसली आहे. नंतर ऋषी तिला घेऊन पुन्हा त्या शाळेजवळ येतो आणि तिला विचारतो की अजून सुद्धा तुला हेच वाटतं की गावात आबांचं अस्तित्व असलेलं हे गाव तुला सोडून नाही जाऊशी वाटत, शिकली किंवा नाही शिकली पुढे काही फरक तुला पडत नाही आणि हे सगळे उदाहरणं बघून तुला आनंद वाटतो का. तेव्हा आता कमळीला वाईट वाटतं, ती काही उत्तर देत नसते. त्यानंतर मात्र आता इकडे रोहित नयनताराला विचारतो की आई काय झालं, तू अजून सुद्धा तोच विचार करतेस. नयनतारा म्हणते की ऋषी कुठे आहे, काल मी तुला निरोप देण्यासाठी सांगितला होता, अख्खी रात्र उलटून गेली पण हा मुलगा काही आलेला नाही. आणि तेवढ्यात तिथे राधिका येते. आता रोहित म्हणतो की आई, आणि मनात म्हणतो की आई अगं हे बघ, तू तर मला ऋषीला फोन करण्यासाठी सांगितलेला होता पण मी त्याला फोन तर केला नाहीस आणि तुझा निरोप सुद्धा नाही दिलेला, मग तो बिचारा कसा येईल म्हणून आता रोहित हसतो. तर नयनतारा वैतागून विचारते की ऋषी कुठे आहे. रोहित म्हणतो की आई मी तुझ्या शब्दाच्या बाहेर आहे का, तू दिलेला जो निरोप आहे तर तो मी ऋषीपर्यंत पोहोचवला होता पण तो नाही आला, मी तर काय करणार होतो, म्हणून तो आता नयनताराशी खोटं बोलतो. आणि हे बघ आई, काहीतरी प्रॉब्लेम असेल, बहुतेक त्याला बस मिळाली नसेल म्हणून तो नसेल आला, असे आता खोटं
बोलतोय राधिका ही सर्व ऐकत असते. तेव्हा नयनतारा रागाने म्हणते की मला कोणतीही उदाहरणं नको, आत्ताच्या आत्ता तू त्याला कॉल कर. तेव्हा रोहित म्हणतो की हो आत्ताच करतो. रोहित मात्र त्याला कॉल करतो. तेव्हा नयनतारा फोन मागते तर रोहित म्हणतो की मी बोलतो. त्यानंतर आता इकडे ऋषी मात्र हा मुलांचे क्लास घेत असतो आणि तेवढ्यात फोन येतो. ते गणित मात्र तो आता मुलांना सोडवायला देतो, तोपर्यंत तो कॉल घेतो. तेव्हा रोहित लगेच म्हणतो की अरे बाबा ऋषी तू कुठे आहे, निघालास की नाही अजून. ऋषी म्हणतो की माझा अजूनपर्यंत काही प्लॅन नाही. तर रोहित म्हणतो की अरे जरीही नसेल ना ताबडतोब प्लॅन कर आणि इकडे निघून ये, आईने तुला बोलावलेलं आहे. तेव्हा ऋषी म्हणतो की सॉरी दादा मी आत्ता नाही येऊ शकत. आता मात्र रोहित लगेच आता मुद्दा म्हणतो की मला तुझा आवाज येत नाही आणि फोन स्पीकरवर टाकतो. आणि आता ऋषी फोन स्पीकरवर आता बोलत आहे, आता नाही येऊ शकत कारण इथे माझं महत्वाचं काम आहे, नंतर करतो, गडबड आहे, नेटवर्कचा सुद्धा प्रॉब्लेम आहे, मी आईशी बोलेल असे बोलून तो आता फोन ठेवतो. आणि तो फोन ठेवल्यानंतर आता रोहित म्हणतो की आई बघितलंस का, तुझा निरोप ऐकला तरी सुद्धा तो यायला तयार नाही, तो आपलं ऐकत नाही, मग तू सांग आपण काय करायचं. नयनताराला खूपच राग येतो. नयनतारा टेन्शन मध्ये बसते आणि आता रोहित तर हसत असतो. तर राधिकाला खूप वाईट वाटतं. तेव्हा मित्रांनो आता हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.